तर फक्त आपलं घर छान सजवायचंय. लीला हा. एवढ्या पाकळ्या पुरतील ना? हो पुरतील. चला आपण आहे ना काय करूया एक माहिती मी सांगते काय करायचं. रेव, तू आणि मी आपण ना एकत्र फुलांच्या माळा लावूया छान. मावशी, तू सगळं ओटीचं सामान सजवून ठेवशील का? आणि बाबा, तुम्ही मावशाईला मदत करा. ओके? झाल्या ऑर्डर देऊन. छान छान सवयी लागल्यात तुला नाही ऑर्डरी देण्याच्या. लीला, जहागीरदारांच्या घरी जशा ऑर्डरी सोडतेस ना सगळ्यांना तशा सोडतेस हा इथे. आई, असं काय ग बोलते? जाऊ दे ना. तू मध्ये बोलू नकोस. मी मध्ये बोलू का? सोहळा महत्वाचा आहे ना, काय वाद घालताय तू? बघ बघ चल, ते फुलांचं काय करायचं सांग मला. पाकळ्या केल्यात, बाकीची फुलं उरले, त्याचं काय करू? अगं चल ना, चल. चला सांगते. ऑर्डर देते मला. या तुम्ही. हे बघ, मस्त वाटली. आवडली ना तुम्हाला साडी? सरोजिनी ताई, आता ना घरी गेल्यानंतर तुम्ही एक काम नक्की करा. नाही, दुर्गा तर इतकी छान दिसते, दृष्ट काढा तिची. म्हणजे काय काढणारच आहे. बरं, आता विधीला सुरुवात करूया. हा दुर्गा, ये बस. चोरोटीची विधी सुरू करूया. हा ये या. या इथे काय करताय? यांना कोणी बोलवलं आजी? सांगते तुला मी. कळलं. तुम्हीच बोलवलं ना यांना? का करता असं लिहिलंय तुम्ही? कुणाचं कौतुक होत असेल, कुणाचं काहीतरी चांगलं होत असेल तर तुम्हाला तुमचं गुण पुढे पुढे दामतवायचंच आहे का? हे का लुडबुड करता मध्ये? यांना बोलवायची काय गरज होती का? नाही, बरोबर आहे तुझं, पण माझं एकदा ऐकून घ्या यार. आता त्या दिवशी यांनी इतका अपमान केला माझा, अजूनही ऐकून घ्यायचंच आहे का मी? लिहिलाय, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. चोरोटी घरच्या घरी करायची असते ना, मग बाहेरच्यांना का बोलवलं तुम्ही? अगं तिचं जरा ऐकून तर घ्या ना तुम्ही. किती बोलताय? ठीक, तुम्ही नेहमी लीलाईंचीच बाजू घेता. असं नाहीये सरस्वती. लीला, अगं त्या दिवशी एवढा तमाशा झाला, तो पुरे नव्हता का? तू या बाईनं कशाला बोलवलंस इथे? का वागतेस अशी? आई, कशाला बोलवलंस यांना? म्हणजे तुला माहिती होतं ना दुर्गाताई अपसेट होतील. ऐका ना माझं. किती बोलताय लीलाला? थोडं ऐकून घ्या ना लीलाचं. आणि आलेल्या पाहुण्यांना काय आपण असं दारामध्येच उभं करायचंय? त्यांना आत बोलवा. सरू, पण नासकी फळं ठेवली नसती तरी चाललं असतं. लीला स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेते. कोता गोंधळ घालून ठेवणे. मी पण उगाच त्या घाणेरड्या फळांमध्ये हात घातला ना. घाण वास येत होता. मला माफ कर दुर्गा. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मला अजिबात तुझा दिवस इथे येऊन खराब करायचा नव्हता. मी केवळ
केवळ तुझी माफी मागण्यासाठी म्हणून इथे आले दुर्गा. मला माहितीये त्या दिवशी मी जे वागले बोलले कोणीच माफ करू शकणार नाही. मला खूप पश्चाताप होतोय दुर्गा. मला प्लीज प्लीज मला माफ कर प्लीज. खर तर मी स्वतः एक स्त्री असून देखील तुझं दुःख नाही समजू शकले. तुला खूप हिणवलं मी, पण देवाच्या दारात न्याय असतो दुर्गा. त्यांनी तुझ्या ओटीत मूल दिलं आणि मला सुद्धा माझ्या चुकीची जाणीव करून दिली. दुर्गा, तू तू प्लीज लीलाला दोष देऊ नको. तिनेच मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली आणि तुझी माफी मागण्यासाठी तिनेच मला आज इथे बोलवलं. दुर्गा, प्लीज प्लीज मला माफ कर. करशील ना? काकू, मूल होणं न होणं हे काही आपल्या हातात नसतं, पण प्रत्येक स्त्रीला आई होण्याची ओढ ही असतेच. आता जर एखाद्या बाईच्या नशिबात हे सुख नसेल तर तिच्या दुःखावर बोट ठेवण्यापेक्षा आपण तिच्या दुःखात तिची साथ द्यायला नको का?